सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर. आता आपण युनिट क्रमांक 4 कम्युनिकेशन या टॉपिकवरून एक फास्ट रिव्हिजन मारूया. आता जे मी सांगणार आहे चौथा युनिट, जेवढं सांगतोय एवढं तरी कंपल्सरी तुमच्या डोक्यात पाहिजे. कम्युनिकेशन चॅप्टर्स. आणि ह्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की कम्युनिकेशन चॅप्टरचा अभ्यास करीत असताना किती पेजेस अभ्यास करावा, तर हा एक पेज, त्याच्यानंतर हा एक पेज, हा एक पेज झाला. 1 2 3 पेज, 3 पेजेस आपल्याला अभ्यास करायचा आहे. आम्हाला लाईट हो गया मा खिडकीत तरी हो. तर जे 3 पेजेस मी तुम्हाला सांगितलं ह्या पुस्तकातील, ओके, तेच पेजेस मी शॉर्ट मध्ये नोट्स लिहिलेले, तेवढं आपण बघूया. 1 पेज 2 3 झाला. 3 पेज थेरी नोट्स आपल्याला वाचन करायचं आहे. आणि हे कंपल्सरी एवढं ज्ञान तुमच्या डोक्यात पाहिजे. आता येऊन हा नोट्स मी शॉर्ट मध्ये लिहिलेला आहे. ओके, हे नोट्स आपण बघूया. किती पेजेस आहे? 1 2 झाला 3 पेजेस वाचन करा आणि 10 मार्क कंपल्सरी मिळवा. आता ह्याच्यामध्ये एकूण 4 सब टॉपिक आहे. कम्युनिकेशन मध्ये संप्रेषण आपण म्हणतो. पहिलं सब टॉपिक आहे कम्युनिकेशन, त्याचा मीनिंग, टाइप्स आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ कम्युनिकेशन. पहिल्यांदा कम्युनिकेशन या शब्दांचा अर्थ बघूया. कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण. कम्युनिकेशन हा शब्द लॅटिन भाषेतून आलेले आहे. लॅटिन भाषेच्या कम्युनिकेयर या शब्दापासून बनलेले आहे. कम्युनिकेयर म्हणजे टू शेअर किंवा टू इम्पॅक्ट. शेअर म्हणजे आपण काय म्हणतो, देवाणघेवाण करणे. शेअर दुसऱ्यांना देणे, इम्पॅक्ट आणि त्याचा परिणाम. कम्युनिकेशनचा सिंपल अर्थ काय होतो, तर एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, माहितींचा देवाण घेवाण या प्रक्रियेला संप्रेषण असे म्हणतात. सेंडरने माहिती देतात आणि रिसिव्हरने तो ऐकतात आणि पुन्हा रिसिव्हरने त्यांचा अभिप्राय व्यक्त करतात, म्हणजे फीडबॅक देतात आणि तो फीडबॅक रिसिव्हर पर्यंत येतो. या प्रक्रियेला कम्युनिकेशन असे म्हणतात. तर प्रामुख्याने 3 व्यक्तींचं डेफिनेशन आपण बघूया. सिंपल डेफिनेशन काय? एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, माहितींचा देवाणघेवाणाला आपण कम्युनिकेशन असे म्हणतो. भरत मुनी हा आपला भारत देशाचा ऋषीमुनी आहे. त्यांनी कम्युनिकेशन बद्दल माहिती सांगतात. कम्युनिकेशन म्हणजे एक्सचेंज ऑफ फिलिंग्स, एक्सचेंज ऑफ फिलिंग्स बिटवीन 2 पर्सन थ्रू हर्ट इज कॉल्ड कम्युनिकेशन. 2 व्यक्ती हृदयापासून म्हणजे अंतरात्मापासून, हृदयापासून बोलत असेल, भावनेपासून बोलत असेल तर तो संवाद होय. भरतमुनी यांनी व्यक्तीच्या भावनावर, हृदयावर जास्त भर दिलेले आहे. त्याच्यानंतर ब्राऊन म्हणून एक व्यक्ती आहे, तो म्हणतो ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन इज नोन ॲज कम्युनिकेशन. माहितींचा ट्रान्सफर करणे म्हणजे हस्तांतर करणे, त्याला कम्युनिकेशन म्हणतात. ब्राऊन यांचा तो डेफिनेशन. रिचर्ड लॅनहॅम यांनी काय म्हणतात बघा, कम्युनिकेशन मीन्स मॅसेज ओनली. संप्रेषण म्हणजे संदेश केवळ. कम्युनिकेशन म्हणजे संदेश, असं तो डेफिनेशन सांगितलेले. आता प्रोसेस, प्रक्रिया, कम्युनिकेशनची प्रक्रिया कशा कंप्लीट होत असतात बघा. सेंडर म्हणजे जो माहिती देणारा व्यक्ती, तो सेंडर. सेंडरने काय करतात तर एनकोड करतात. एनकोड म्हणजे माहितींचा चिन्हामध्ये रूपांतर करणे, त्याला एनकोड म्हणतात. एनकोड कोण करत असतो तर सेंडर. चॅनल म्हणजे मार्ग. सेंडरने एनकोड करून तो माहिती चॅनलद्वारे पाठवत असतो. डिकोड हा रिसिव्हर करीत असतो. डिकोड म्हणजे चिन्हापासून माहितीमध्ये बदल, चिन्हापासून माहिती
सिम्बॉल पासून इन्फॉर्मेशन मध्ये ट्रान्सफर डिकोड करणे. रिसिव्हर माहिती स्वीकार करणाऱ्या व्यक्तीला रिसिव्हर म्हणतात. फीडबॅक कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये शेवटचा घटक आहे फीडबॅक. प्रत्याभरण आपण म्हणतो. रिसिव्हरने माहिती रिसिव्ह केल्यानंतर त्या माहितीबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देतात, फीडबॅक देतात आणि तो फीडबॅक रिसिव्हरपर्यंत पोहोचतो. अशी एक ही प्रक्रिया आहे, प्रोसेस म्हणतो आपण. प्रोसेस म्हणजे पूर्ण सेंडरने पाठवलेल्या माहिती सेंडरने एनकोड करून चॅनलच्या द्वारे डिकोड करतो, रिसिव्हर रिसिव्ह करतो, नंतर फीडबॅक, आणि फीडबॅकने काय करतात, डायरेक्ट सेंडरला तो फीडबॅक देत असतो. ह्याला प्रोसेस म्हणायचं. आता कॉम्पोनंट कम्युनिकेशनचे घटक कोणकोणते आहेत? कम्युनिकेशनचे 7 घटक आहेत. 7 घटक. पहिला घटक आहे सेंडर. सेंडर हा खूप महत्वाचा आहे कम्युनिकेशन मध्ये. सेंडरने माहिती सांगतात, माहिती प्रसारित करतात, माहिती पाठवतात. मेसेज म्हणजे संदेश. या कंप्लीट कॉम्पोनंट मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे तर मेसेज, संदेश. संदेश कम्युनिकेशन मध्ये संदेश असेल तरच तो कम्युनिकेशन होत असतो, नाहीतर नाही. संदेश आणि संदेशाला आपण इन्फॉर्मेशन असे म्हणतो. चॅनल म्हणजे मार्ग. सेंडरने इन्फॉर्मेशन एखाद्या विशिष्ट चॅनल मार्फत पाठवित असतात. मार्ग, माध्यम आपण म्हणतो. एनकोड, एनकोड हा कार्य सेंडरने करीत असतात. पेपरला प्रश्न विचारतात, एनकोड हा कोण करतो तर सेंडर. सेंडरने त्यांच्याकडे असलेल्या माहिती तो सिम्बॉल मध्ये कन्वर्ट करतो, त्याला एनकोड. आणि डिकोड म्हणजे सिम्बॉल पासून इन्फॉर्मेशन मध्ये बदल करणे, त्याला डिकोड. डिकोड हा रिसिव्हर करीत असतो. रिसिव्हर मध्ये माहिती स्वीकार करणारा व्यक्ती, त्याला रिसिव्हर म्हणतात. फीडबॅक, फीडबॅक रिसिव्हरने माहिती स्वीकार केल्यानंतर फीडबॅक देतात, तेव्हाच कम्युनिकेशनचा प्रोसेस पूर्ण होतो. प्रश्न असा विचारतात, कम्युनिकेशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी महत्वाचा घटक कोणता तर फीडबॅक. फीडबॅक आला तरच तो कम्युनिकेशन पूर्ण होतो. आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कशाला म्हणायचं? सेंडरने ज्या उद्देशाने माहिती सांगितलेला आहे तोच उद्देशाने रिसिव्हरने त्याच उद्देशाने रिसिव्हरने तो माहिती समजून घेतला पाहिजे आणि त्याच्याच उद्देशाने त्याने फीडबॅक दिला पाहिजे, तरच तो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सेंडरने सांगायचे उद्देश आणि रिसिव्हरने स्वीकार करायचे उद्देश वेगळा असेल तर तो कम्युनिकेशन व्यवस्थित होणार नाही आणि भांडण होतो. मला का म्हटलं बे म्हणजे त्याचा अर्थ तो वेगळा समजून घेतला तर भांडण सुरू होतं. आता टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशनचे प्रकार कोणकोणते आहेत? पहिला स्कोप बघूया. स्कोपच्या आधारे, स्कोप म्हणजे व्याप्ती. पहिला आहे इंटरनल कम्युनिकेशन. व्यक्ती जो आहे, इंटरनल कम्युनिकेशन आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन. इथं अंतर संप्रेषण म्हणजे एक व्यक्ती तो स्वतःशी बोलतो. बघा थोडं इथं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. इंटरनल कम्युनिकेशन आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन. स्कोपच्या आधारे इंटरनल म्हणजे अंतर्गत संप्रेषण, अंतर्गत संवहन. एका ऑर्गनायझेशन मध्ये, एका संस्थामध्ये होणारी संप्रेषणला इंटरनल कम्युनिकेशन. किंवा एक व्यक्ती तो स्वतःशीच बोलत असेल तर तो इंटरनल कम्युनिकेशन. एक्सटर्नल कम्युनिकेशन, एक व्यक्ती बाहेरच्या जगाशी जर बोलत असेल तर तो एक्सटर्नल कम्युनिकेशन. इंटरनल कम्युनिकेशनच्या व्याप्ती कमी असतो, एक्सटर्नल कम्युनिकेशनच्या व्याप्ती जास्त असतो. आता पुढे आपण व्यवस्थित बघूया. डायरेक्शन म्हणजे आपण दिशा म्हणतो, जे डायरेक्शन, दिशाच्या आधारे केलेले प्रकार.
डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे खाली उच्च पदावरील व्यक्ती खालच्या पदावर बसलेल्या व्यक्तीसोबत करीत असलेले संप्रेषणाला डाऊनवर्ड कम्युनिकेशन असे म्हणतात. डाऊनवर्ड म्हणजे हे काय होतं माहितीये का, वरून माहिती पाठवणे आणि खालचा व्यक्ती तो स्वीकारणे, डाऊनवर्ड. आता हेडमास्टर एखादा संदेश जर दिला, सूचना दिला, हेडमास्टरने शिक्षकांना संदेश आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संदेश, डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे वरील पोझिशन व्यक्ती खालील पोझिशन व्यक्तीला माहिती सांगत असतो. आणि डाऊनवर्ड कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशनचा जो इन्फॉर्मेशन आहे तो कमी 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 होत जातो. इन्फॉर्मेशन लॉस कोणत्या कम्युनिकेशन मध्ये होतो तर डाऊनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे. अपवर्ड कम्युनिकेशन खालच्या व्यक्तीने म्हणजे खालच्या पोझिशन मधील व्यक्तीने वरील पोझिशन व्यक्तीसोबत बोलत असेल तर त्याला अपवर्ड कम्युनिकेशन असे म्हणतो. बघा, डाऊनवर्ड म्हणजे वरून खाली, अपवर्ड म्हणजे वरून म्हणजे खालून वर, अपवर्ड अपवर्ड कम्युनिकेशन म्हणतो. खालून वर, इथून पुढे जाणे, इथून वर जाणे अपवर्ड म्हणतो. खालील व्यक्ती उच्च पदावर असलेल्या व्यक्तीसोबत केलेले संवादांना अपवर्ड कम्युनिकेशन. मग अपवर्ड कम्युनिकेशनला ओपन हार्ट कम्युनिकेशन असे म्हणतो. तो वरील व्यक्ती काय करतो, खालचा व्यक्ती जे सांगितलेलं माहिती तो स्वीकारत असतो. त्यानंतर हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, दोन समान पोझिशन असलेले व्यक्ती, दोन समान पोझिशन. आता हा एक व्यक्ती आहे, या शाळेतील व्यक्ती म्हणजे या शाळेतील हेडमास्टर, दुसऱ्या शाळेतील हेडमास्टर, दोघांचं पोझिशन एकच आहे. अरे बाबा, तू हेडमास्टर आहे आणि मी पण हेडमास्टर आहे. इथला चीफ मिनिस्टर, महाराष्ट्राचा चीफ मिनिस्टर, कर्नाटकचा चीफ मिनिस्टर, इथला मुख्यमंत्री, इथला मुख्यमंत्री, दोघांचा पोझिशन सेम आहे, हॉरिझॉन्टल. एक विद्यार्थी दुसरा विद्यार्थी, दोघांचा समान. एक शिक्षक दुसरा शिक्षक. शिक्षक आणि हेडमास्टर हा वेगळा. शिक्षक मधील होणाऱ्या संप्रेषणाला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन, विद्यार्थी मध्ये होणाऱ्या संप्रेषणाला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर वन वे कम्युनिकेशन, एकतर्फी संप्रेषण. इथं एकतर्फी वन वे कम्युनिकेशन इज ऑलवेज सीइंग एव्हरीवेअर. समाजामध्ये सर्वात जास्त कम्युनिकेशन वन वे कम्युनिकेशन होत आहे किंवा दिसत आहे. वन वे कम्युनिकेशन, सेंडरने फक्त माहिती सांगतात, रिसिव्हरने ते ऐकतात, बस. इथं सेंडर खूप महत्वाचा असतो किंवा ऍक्टिव्ह असतात, रिसिव्हर हा पॅसिव्ह असतो, फक्त तो ऐकतो. वन वे कम्युनिकेशन. टू वे कम्युनिकेशन मध्ये सेंडरने माहिती सांगतात कोणाला, रिसिव्हरला, आणि रिसिव्हरने तो माहिती समजून घेऊन पुन्हा तो माहिती त्यांनी फीडबॅक देतात कोणाला, सेंडरला. सेंडर माहिती पाठवतो, रिसिव्हर स्वीकारतो, रिसिव्हरने पुन्हा फीडबॅक देतो, तो सेंडरकडे पाठवतो. टू वे कम्युनिकेशन, सेंडर अँड रिसिव्हर बोथ आर ऍक्टिव्ह. डायगोनल कम्युनिकेशन हा अनइक्वल पोझिशन असतो. दोन संस्थांमधील व्यक्ती, दोन संस्था आहे समजा, या संस्थेतील प्रमुख व्यक्ती या संस्थेतील खालच्या व्यक्तीसोबत जर बोलत असेल, किंवा आता दोन शाळा आहे समजा, एका शाळेतील हेडमास्टर दुसऱ्या शाळेतील पिऊन सोबत बोलत असेल तर तो डायगोनल कम्युनिकेशन. हेडमास्टर बोलत असेल तर तो हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. किंवा एका संस्थेतील खालचं पदा व्यक्ती दुसऱ्या संस्थेतील वरिष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तीसोबत केलेल्या संवादांना डायगोनल कम्युनिकेशन असे म्हणतो. आता स्ट्रक्चर म्हणजे रचनांच्या आधारे केलेले संप्रेषण. फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे औपचारिक संवहन. औपचारिक संवहनामध्ये जो सेंडरने माहिती सांगत असताना शुद्ध भाषेत ग्रामरचा वापर करून कमी शब्दात व्यवस्थितपणे माहिती सांगत असतात. म्हणजे शुद्ध भाषा, व्याकरण दृष्टीने आणि ऑफिशियल लँग्वेज वापर करून माहिती सांगत असतात. फॉर्मल कम्युनिकेशन. इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे अनौपचारिक संप्रेषण.
इनफॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे ग्रामरचा वापर होत नाही. लँग्वेज हा खूप इंटिमेट असतो, म्हणजे प्रेमळ आणि एकमेकास जवळीक असलेले भाषा इनफॉर्मलमध्ये वापरत असतात. फॉर्मलमध्ये रिस्पेक्ट जास्त असतो. इथं रिस्पेक्ट नसतात, इथं बॉन्डिंग जास्त असतो, प्रेम. काय चाललं बे, किती दिवस झाला, उद्या सेट पेपर आहे, ये की बे. ए नाही रे, पेपर फोडलेत म्हणा सोलापूरमध्ये, तुला काय कळतंय की नाही बे. अरे कोण सांगतं रे पेपर फुटला नाही, उगे ये की पेपरला, कशाला टेन्शन घ्यायला लागलं बे. ते अक्कलकोटचे दानवे सरांचा व्हिडिओ बघ की, कशा बोलतात ते, त्यांचे व्हिडिओ बघून पेपर पास व्हावं बे. इनफॉर्मल. फॉर्मलमध्ये अहो काल सोलापूर येथे पेपर लीक झाले म्हणे, तुम्हाला माहित आहे का? कोण पेपर फोडलेले आहे? आम्हाला काहीच माहित नाही हो. काल पुणे विद्यापीठाने ह्याच्यावर चर्चा करून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सायबर गुन्हा केलेले आहे. त्यामुळं पेपर वगैरे काही फोडलेले नाही, हे एक अफवा आहे. आपण सर्वांनी जाऊन पेपर लिहूया आणि रिझल्ट काढूया. तुम्हाला वाटते का अक्कलकोटचे एक सर आहे, त्यांचा जर आपण व्हिडिओ पाहिलो तर आपल्याला कॉन्फिडन्स मिळतात बरं का. येणार ना तुम्ही उद्या पेपरला? फॉर्मल लँग्वेज आणि इनफॉर्मल लँग्वेज असं जर बोलत राहिलो तर ते असं. चला आता नंबर, संख्येच्या आधारे केलेले संप्रेषण. इंट्रापर्सनल लक्षात घ्या, इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल थोडं लक्ष द्या. इंटरनल म्हणजे व्यक्ती तो स्वतःशी बोलत असतो, इंटरनल कम्युनिकेशन, मी माझ्याशी बोलत असतो. आणि इंट्रापर्सनल दोन्ही एकच आहे, थोडं लक्ष द्या. इंट्रापर्सनल, इंट्रा म्हणजे एक व्यक्ती स्वतःसोबत बोलत असेल, स्वतःसोबत संभाषण करत असेल, स्वतःशी बोलत असेल तर तो इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. मी मंदिरात जाऊन देवाशी बोलत असतो, स्वामी समर्थ महाराज उद्या सेट पेपर आहे, मला येणारेच प्रश्न पेपरला पडू द्या. अवघड प्रश्न अजिबात पडू नये. अवघड प्रश्न पडला तरी मी ज्या ऑप्शनला टिक करतो तेच उत्तर बरोबर व्हायला पाहिजे. मला हात धरा स्वामी समर्थ महाराज. इंट्रापर्सनल. किंवा मी भूताशी बोलत असेल, भूत, मी माझ्याशी बोलत असेल, व्यक्तीसोबत बोलत असेल तर तो इंट्रापर्सनल. इंटरपर्सनल दोन व्यक्तीमध्ये होणारे संप्रेषणाला. इंट्रापर्सनल म्हणजे एक व्यक्ती असतो, नंबर 1 एकच व्यक्ती. इंटरपर्सनल म्हणजे दोन व्यक्ती असतात. इंटरपर्सनलमध्ये दोन व्यक्तीमध्ये होणारे संप्रेषणाला इंटरपर्सनल. आता भाषाच्या आधारे केलेले संप्रेषणाला, भाषेमध्ये दोन प्रकार बघा, वर्बल आणि नॉन वर्बलचा वापर करून केलेले संप्रेषणाला कम्युनिकेशन असे म्हणतात. संप्रेषण करीत असताना आपण वर्बलचा वापर करतो आणि नॉन वर्बलचा वापर करतो. वर्बल म्हणजे शब्द, नॉन वर्बल म्हणजे सिम्बॉल किंवा चिन्ह. आता वर्बल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा दोन प्रकार आहे. एक वर्बल कम्युनिकेशन, बघा थोडं लक्ष द्या. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे शाब्दिक, नॉन वर्बल म्हणजे अशाब्दिक संप्रेषण. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे पुन्हा दोन प्रकार आहे. एक ओरल कम्युनिकेशन म्हणजे फक्त आपण बोलतो, लिखाण करत नाही, केवळ माउथच्या सहाय्याने, माउथ म्हणजे आपलं जो तोंडाने, म्हणजे तोंडी कम्युनिकेशन आपण म्हणतो, केवळ आपण तोंडाच्या सहाय्याने केलेल्या संप्रेषणाला तोंडी संप्रेषण असे म्हणतो. ओरल कम्युनिकेशन, ए कम्युनिकेशन विथ माउथ, आपण फक्त बोलत राहतो, कम्युनिकेशन, ओरल कम्युनिकेशन. आणि ओरल कम्युनिकेशन हा शॉर्ट टर्म लाईफ असतो त्याला. आता बोललं की बोलल्यानंतर तो मरतो. त्याचं लाईफ टाईम खूप कमी आहे ओरल कम्युनिकेशनचा. आता बोलतो आणि लगेच मी विचारलो, आताच तुम्ही बोललो होता की हो सर, हे मी कधी बोललो बे, लगेच तो कन्सेप्ट. म्हणजे ओरल कम्युनिकेशनचा जो ओरल कम्युनिकेशन हॅज नो प्रूफ, त्यामुळे ऑफिशियली ओरल कम्युनिकेशनला किंमत नसतो. ओरल कम्युनिकेशन म्हणजे ग्रामर वापर करत नाही. रिटन कम्युनिकेशन म्हणजे ऑफिशियल लँग्वेजला आपण
रिटन कम्युनिकेशन म्हणतात. लिखित संप्रेषणाला रिटन कम्युनिकेशन म्हणतात. रिटन कम्युनिकेशन मध्ये व्याकरणाचा वापर करतो, शुद्ध भाषेत आपण लिहितो आणि हे परमनंट कम्युनिकेशन आहे. लिखित संप्रेषण आज आम्ही लिहिलो, पुन्हा तुम्ही 10 वर्षाने तोच पत्र जर वाचन केलं तर तो परमनंट लिहिलेला विषय तोच असतो ना. रिटन कम्युनिकेशन इज अ परमनंट. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? चिन्ह किंवा सिम्बॉल याच्या सहाय्याने केलेले संप्रेषणाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. सायलेन्स, शांतता, सायलेन्स इज ऑल्सो वन टाईप ऑफ कम्युनिकेशन. शांत राहणे हा एक कम्युनिकेशन असतो, ते नॉन व्हर्बल मध्ये येतात. सगळं विद्यार्थी लई गोंधळ करत असेल आणि डायरेक्ट हेडमास्टर वर्गात येऊन फक्त दोन्ही डोळे लाल करून त्यांचं मूग नट्ट करून, मूग म्हणजे ते नाक एकदम फुगवून असं फक्त शांत बसला, शांत बघितल्यानंतर सगळे विद्यार्थी घाबरून शांत बसतात. दॅट इज सायलेन्स इज ऑल्सो कम्युनिकेशन. किनेसिक्स म्हणजे काय? तोंडाच्या सहाय्याने बोलत, फक्त फेशियल एक्सप्रेशनच्या द्वारे केलेल्या संप्रेषणाला किनेसिक्स असे म्हणतात. किनेसिक्स म्हणजे बॉडी मुवमेंट पण होतो आणि तोंडाच्या सहाय्याने आपण एक तोंड वाकडा करतो की इकडे ये म्हटलं तर मी येत नाही. किनेसिक्स. किनेसिक्स किनेसिक्स म्हणजे माहिती आहे का ना? डोळ्याच्या सहाय्याने फेशियल एक्सप्रेशन करून बोलत असलेले कम्युनिकेशनला किनेसिक्स म्हणतात. प्रॉक्सिमिक्स म्हणजे अंतर ठेवून केलेले संप्रेषण, थोडं डिस्टन्स ठेवून आपण बोलत असतो. आता तुम्ही डॉक्टर जवळ गेलात आणि डॉक्टर सोबत बोलत असताना थोडं डिस्टन्स ठेवून बोलता का नाही? डॉक्टर मामा मला लई त्रास व्हायला लागला हो, म्हणून तुम्ही जर तोंड उघडलं तर नाही सर तिकडं किंवा हेडमास्टर जवळ एकदम जवळ जाऊन अरे मामू तू कितना छान आहे रे माझे हेडमास्टर. तसं नसतंय. थोडं डिस्टन्स ठेवून बोलावं लागतात. डिस्टन्स ठेवून बोललं तरच तो कम्युनिकेशन. त्याला प्रॉक्सिमिक्स. लई जवळ घेऊन काही लोक डिस्टन्स ठेवूनच बोलत असतात. ओके, प्रॉक्सिमिक्स. पॅरा लँग्वेज ओकलायझेशन म्हणतो त्याला, म्हणजे ध्वनींच्या आपला जो स्वर आहे तो स्वर कमी जास्त करून तो बोलत असतात. पॅरा लँग्वेज. क्यू म्हणजे काय? लहान बाळासाठी आपण जे बोलत असतो त्या भाषेला क्यू भाषा असे म्हणतात. सिम्बॉल म्हणजे चिन्ह, चिन्हांच्या सहाय्याने सुद्धा आपण बोलत असतो. बघा आता शाळा असेल, शाळाजवळ आपण हॉर्न वाजवू नका एक सिम्बॉल टाकतात बघा रोडवरती, आणि हॉस्पिटल जवळ हॉर्न वाजवू नये एक सिम्बॉल असतो. व्हेरी गुड, थँक्यू मा. असे सिम्बॉलच्या द्वारे सुद्धा आपण बोलतो. किंवा नॉईज. नॉईज हा एक प्रकारचा काय आहे तर नॉन व्हर्बल आहे. नॉईज. कॉन्टेक्स्ट, एखाद्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोलत असतो. संदर्भाप्रमाणे कन्सेप्ट बदलतात किंवा संदर्भाप्रमाणे त्याचा अर्थ बदलतो. ओके. ग्रुप कम्युनिकेशन. 3-4 व्यक्तीसोबत केलेल्या संप्रेषणाला ग्रुप कम्युनिकेशन असे म्हणतात. आता ग्रुप कम्युनिकेशन मध्ये काय महत्वाचं आहे तर ग्रुपमध्ये सहभाग झालेल्या प्रत्येक व्यक्तींचा उद्देश एकच असतो. एकाच विषयावर ते सगळे लोक बोलत असतात. ग्रुप कम्युनिकेशन. प्रत्येकांचा उद्देश वेगवेगळा असेल तर ते कोणी एकमेकाशी बोलत नाही, मग विषय संपतो. सगळ्यांना एकच विषय आवडतात, एकाच विषयावरती प्रत्येकाने त्यांचा मत व्यक्त करीत असतात, संभाषण होत असतात. त्याला ग्रुप कम्युनिकेशन असे म्हणतो. मास कम्युनिकेशन, कम्युनिकेशन विथ लार्ज पीपल, म्हणजे अनेक जनसमूह संप्रेषण म्हणतात. अनेक लोकांसोबत केलेल्या संवादाला मास कम्युनिकेशन म्हणतात. आता न्यूजपेपर हा मास कम्युनिकेशन आहे. न्यूजपेपर मधून लाखो लोक वाचन करतात. टीव्हीच्या माध्यमातून अनेक लोक, युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोक संप्रेषण करीत असतात. मास कम्युनिकेशन. मास कम्युनिकेशन म्हणजे फीडबॅक हा खूप स्लो असतो. प्रश्न असं विचारतात कोणत्या कम्युनिकेशन म्हणजे फीडबॅक हा खूप स्लो असतो मास कम्युनिकेशन म्हणजे. आता
नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये बसून एखाद्या सूचना केले, उद्यापासून सगळे सेट पेपर बंद. मग इथून आम्ही त्यांना फीडबॅक कसं द्यायचं? फीडबॅक खूप स्लो जातो. मास कम्युनिकेशन म्हणजे सांगणारा एक व्यक्ती सांगून टाकतो. मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे अनेक मॉडेल्स आहे, नमुना आहे. याबद्दल कोणी सांगितलं तर फ्रँक डान्स याने सांगितले, डान्स करत. चला, उमा नारूला सुद्धा मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन बद्दल सांगितलेलं आहे. लाईनियर मध्ये एका लाईन मध्ये केलेले संप्रेषण एका लाईन मध्येच असतो. सेंडरने फक्त माहिती सांगतात आणि तो बरोबर जाऊन ज्यांना पाहिजे त्यांना जाऊन तो पोचतो. म्हणजे सेंडरनी पाठवतात, रिसिव्हर कोण आहे माहिती नाही, ते उगा जाऊन पोचतात त्यांना रिसिव्हरला. एका लाईन मध्ये केलेले म्हणजे सिंगल ऍक्ट. सेंडर हा खूप महत्वाचा असतो लाईनियर मध्ये. नॉन लाईनियर मध्ये काय, होल प्रोसेस. नॉन लाईनियर मॉडेलमध्ये कंप्लीट प्रोसेसला महत्वाचं आहे. इंटरऍक्शन मध्ये 2 वे प्रोसेस असतो. सेंडरने माहिती सांगतात, रिसिव्हरने स्वीकार करतात आणि रिसिव्हरने पुन्हा फीडबॅक देतात. ट्रान्सऍक्शन मॉडेलमध्ये सायमल्टेनियसली सेंडरने माहिती पाठवतात, रिसिव्हरने स्वीकारतात, पुन्हा रिसिव्हरने फीडबॅक देतात. सेंडरने तो फीडबॅक रिसिव्ह करून सेंडरने पुन्हा माहिती देतात. म्हणजे दोघांमध्ये सायमल्टेनियसली काम होत असतात. सेंडरने माहिती रिसिव्हरला, रिसिव्हरने पुन्हा माहिती सांगणे, पुन्हा सेंडरने रिसिव्हरपर्यंत, असं हा कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी होत असतो, इंटरॅक्शन होत असतो, ट्रान्सॅक्शन. आता अरिस्टॉटल मॉडेलला फर्स्ट मॉडेल ऑफ कम्युनिकेशन म्हणतात. रेटोरिक असं एक पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. कोण? अरिस्टॉटलने. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगतात की पब्लिक स्पीकिंगला त्यांनी जास्त महत्व दिलेलं आहे. स्पीकर इज इम्पॉर्टंट, रिसिव्हर इम्पॉर्टंट नाही असं तो म्हणतात अरिस्टॉटलने. त्याला इथं अरिस्टॉटल मेथडमध्ये स्पीकर फक्त माहिती सांगतात आणि त्यांचा उद्देश काय, मी जे सांगतो ते बरोबर आहे, ऐकणाऱ्यांचं मन परिवर्तन करणं हा त्यांचा उद्देश असतो. सांगणारा म्हणजे जो सेंडर असतो, सेंडर काय करतो, मी जे सांगतो तेच खरं आहे, लोकांना तो त्यांचं मन वळवतो. लासवेल मॉडेलमध्ये 5 क्वेश्चन्स विचारतात. 5 क्वेश्चन्स लासवेल. हू सेज व्हॉट, टू whom and when and why. जे क्वेश्चन्स आहे, कोणाला काय सांगतात. लासवेल यांनी हे प्रश्न विचारलेले 5 प्रश्न. शॉनन अँड विवर, कृपया हे लक्षात ठेवा, हे प्रश्न विचारतात बघा. शॉनन अँड विवर या कम्युनिकेशनला मॅथेमॅटिकल कम्युनिकेशन असे म्हणतात. मॅथेमॅटिकल कम्युनिकेशन खूप वेळा प्रश्न विचारलेले. शॉनन अँड विवर या कम्युनिकेशनला कोणतं कम्युनिकेशन म्हणतात? मॅथेमॅटिकल कम्युनिकेशन. कोणत्या वर्षी सुरू झाले? 1948 रोजी. शॉनन अँड विवर यांनी कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये कोणता शब्द वापरलेला आहे? नॉईज हा शब्द त्यांनी वापरलेला आहे, किंवा नॉईज हा कन्सेप्ट कम्युनिकेशन मध्ये कोणी पहिल्यांदा वापरलेलं आहे? शॉनन आणि विवर. सचरामन मॉडेलला फील्ड ऑफ एक्सपिरियन्स म्हणतात. फील्ड ऑफ एक्सपिरियन्स, अनुभव असलेले व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने बोलत असतो. आता कंडक्टरचं कम्युनिकेशन बघा, त्याला लोकांचे अनुभव जास्त आहे म्हणून तो बरोबर चांगलं बोलतो. मग विद्यार्थ्यांना बोलत असताना शिक्षकच विद्यार्थी सोबत बोललं पाहिजे, दुसऱ्याने येऊन बोललं तर विद्यार्थी ऐकत नाही, कारण टीचिंगचे एक्सपिरियन्स शिक्षकांनाच असतो. पोलिसांची भाषाच वेगळी आहे, त्यांचा अनुभव वेगळा. म्हणजे फील्ड ऑफ एक्सपिरियन्स, त्या क्षेत्रात ज्या व्यक्तींचा अनुभव जास्त आहे त्यांनी त्या फील्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बोलत असतो. बर्लो मॉडेल 1960 मध्ये सांगितलेलं आहे. 4 घटक आहे: सेंडर, मेसेज, चॅनल आणि रिसिव्हर. सेंडर म्हणजे पाठवणारा, मेसेज म्हणजे संदेश, सी म्हणजे चॅनल म्हणजे मार्ग, रिसिव्हर. बर्लुंड ट्रान्सऍक्शनल मॉडेल. बर्लुंडने कोणतं मॉडेल सांगितलेले असे प्रश्न विचारतात. बर्लुंड ट्रान्सऍक्शनल हा मॉडेल 1970ला सांगितलेलं आहे. इथं सेंडरने माहिती पाठवतात, रिसिव्हरने ऐकतात, पुन्हा रिसिव्हरने माहिती सेंडरला पाठवतात. म्हणजे सतत दोघांमध्ये इंटरॅक्शन होत असतो. रिचर्ड लॅनहॅम, कृपया हे पेपरला प्रश्न विचारतात. रिचर्ड लॅनहॅम यांनी काय सांगितलेलं आहे?
कन्स्ट्रक्शनिस्ट मॉडेल सांगितलेले. प्रश्न असा विचारतात, कन्स्ट्रक्शनिस्ट मॉडेल कोण? कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना 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 तयार करणे, रचनात्मक नमुना, म्हणजे एका विषयाबद्दल कन्स्ट्रक्शन करत राहणे. आता जसं आपण घर बांधत असताना कन्स्ट्रक्शन करतो, रचना करतो, तसं बोलत असताना सुद्धा आपण अर्थ, शब्द, वाक्य असं कन्स्ट्रक्शन करणे आणि विषयांचं माहिती कन्स्ट्रक्ट करत राहणे. कन्स्ट्रक्शन मॉडेल कोणी सांगितले? रिचर्ड लॅनहॅम. रिचर्ड लॅनहॅमचा डेफिनेशन ऑफ कम्युनिकेशन काय आहे? कम्युनिकेशन मीन्स मॅसेज ओनली. कम्युनिकेशन मीन्स मॅसेज ओनली इथं सांगितलं बघा, रिचर्ड लॅनहॅम. कम्युनिकेशन मीन्स मॅसेज ओनली. चला कुठंपर्यंत आलं? कॅरेक्टरिस्टिक ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची वैशिष्ट्य काय आहे बघा. जे कम्युनिकेशन टू वे प्रोसेस असतो त्याला तो वैशिष्ट्य आहे, टू वे कम्युनिकेशन. नेक्स्ट, पर्पजफुल, उद्देशपूर्वक केलेले संप्रेषण. एक्सचेंज, कम्युनिकेशन करत असताना एक्सचेंज होणं अपेक्षित आहे, माहिती हस्तांतर व्हायला पाहिजे. सोशल स्किल, कम्युनिकेशन हा सोशल स्किल आहे, सामाजिक कौशल्य आपण म्हणतो. सोसायटीमध्ये राहत असताना आपण चांगल्या पद्धतीने बोलला पाहिजे. मग गायडन्स मिळाला पाहिजे. आपण जेव्हा बोलतो, बोलणाऱ्याने ऐकणाऱ्यांना गायडन्स दिला पाहिजे. कोऑपरेटिव्ह, दोघांमध्ये एक समन्वय साधला पाहिजे. आणि ऍक्टिव्ह, बोलणारा सुद्धा ऍक्टिव्ह पाहिजे आणि ऐकणारा सुद्धा ऍक्टिव्ह पाहिजे. दोघांमध्ये जर एकाने झोपला असेल तर तो कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही. आता एवढं ओरडून मी सांगत आहे, जर मी सांगितलेले विषय तुम्ही जर व्यवस्थित ऐकत नसेल, तुम्ही ऐकत फॅन लावून निवांत झोपला तर मी बोललेलं तुम्हाला काहीच समजणार नाही. दोघं ऍक्टिव्ह पाहिजे आणि इंटरॅक्टिव्ह पाहिजे, तरच तो कम्युनिकेशन म्हणतात. इंटरॅक्टिव्ह, सेंडर आणि रिसिव्हर दोघांमध्ये इंटरॅक्टिव्ह होणं अपेक्षित आहे, आंतरक्रियात्मक. हे सगळं कम्युनिकेशनची वैशिष्ट्ये आहे, कृपया लक्षात ठेवा. आता नेक्स्ट दुसरा सब टॉपिक त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, परिणामकारक संप्रेषण. वर्बल अँड नॉन व्हर्बल, इंटरकल्चरल, ग्रुप कम्युनिकेशन, क्लासरूम कम्युनिकेशन. खरं तर लाईट गेलेले आहेत, 1 तास झाला दादांनो लाईट गेले, मग म्हणून मला ना व्हिडिओ व्यवस्थित करता येईना झाले. परंतु वेळ कमी आहे म्हणून फक्त मी दार उघडून असं बाहेर बसून मी व्हिडिओ तयार करत आहे. ओके, त्यामुळं थोडं अडचण आलं तरी कृपया समजून घ्या. कुठंपर्यंत आलं? परिणामकारक कम्युनिकेशन म्हणजे काय? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सर काय जबरदस्त बोलले तो. परिणामकारक कम्युनिकेशन मध्ये फर्स्ट गुण काय पाहिजे तर क्लॅरिटी, स्पष्टपणे बोलणे. जे विषय सांगणारा व्यक्ती असतो त्यांनी चांगले शब्द वापर करून एकदम क्लॅरिटीमध्ये बोलला पाहिजे. कुठल्याही ड्युएल मिनिंग, 2 अर्थ येऊ नये त्या शब्दात. स्पष्टपणे शॉर्टमध्ये, प्रिसाइज म्हणजे शॉर्ट, संक्षिप्त आणि स्पष्ट जर बोलत राहिलो तर त्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असे म्हणतात. बोलत असताना वर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही घटकांचा वापर करून बोलला पाहिजे. वर्बल आणि नॉन व्हर्बल या दोन्ही घटकांचा. त्याच्यानंतर इंटरकल्चरल कम्युनिकेशन. इंटरकल्चर म्हणजे 2 कल्चरमध्ये होणारी संप्रेषण. 2 व्यक्ती बोलत असतात आणि दोघांचे बॅकग्राऊंड, त्यांचा संस्कृती वेगवेगळा असतो. अशा 2 वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये, वेगवेगळ्या संस्कृती असणाऱ्या व्यक्तीमध्ये होणारे संप्रेषणाला इंटरकल्चरल कम्युनिकेशन असे म्हणतात. ग्रुप कम्युनिकेशन मध्ये 3-4 लोकांचे ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये होणारी संप्रेषणाला ग्रुप कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा उद्देश हा एकच असतो, गोल एकच असतो. क्लासरूम कम्युनिकेशन, वर्ग खोल्यात होणारी संप्रेषणाला क्लासरूम कम्युनिकेशन असे म्हणतात. या क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये
हे कोणत्या तत्वावर आधारित आहे तर एज्युटेनमेंट. एज्युटेनमेंट हा शब्द 2 शब्दापासून बनलेले आहे. एज्युकेशन शिक्षण आणि एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन. एज्युकेशन आणि मनोरंजन, शिक्षण आणि मनोरंजन मिळून क्लासरूम कम्युनिकेशन होत असतो. इथं एम्पथी असणं गरजेचं आहे. एम्पथी, बोलणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तींचा भावना समजून घेऊन बोललं पाहिजे. नंतर तिसरा सब टॉपिक आहे बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. बॅरियर म्हणजे परिणामकारक संप्रेषण होत असताना अनेक अडथळा निर्माण होतो. त्याला बॅरियर्स म्हणतात. बॅरियर्स म्हणजे अडथळा, ऑब्स्टॅकल्स. आता अडथळा कसा निर्माण होतो बघा. लिंग्विस्टिक अडथळा. पहिला भाषा अडथळा. भाषा अडथळा, बोलणारा व्यक्ती जर रिसिव्हर ज्या भाषेत समजून घेतो त्याच भाषेत तो बोलला पाहिजे. म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तींच्या भाषा आणि ऐकणाऱ्या व्यक्तींचा भाषा, दोघांची भाषा एकच पाहिजे, तरच कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होतो. बोलणारा मी कानडी माणूस, तुम्ही मराठी माणूस, मी जर कन्नडमध्ये बोलत राहिलो तर तुम्हाला समजत नाही. जर तेलुगू माणसाबरोबर जर मी मराठीमध्ये बोलत राहिलो तर त्याला समजत नाही. तुम्ही मला मराठीमध्ये, आता मला थोडं कच्चा मराठी येतात आणि कच्चा कन्नड येतात. माझा हायब्रिड लँग्वेज आहे. परंतु लिंग्विस्टिक अडथळा काय असतो, बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती दोघांची भाषा एकच असेल तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत असतात. जर दोघांमध्ये एकांची भाषा जर वेगळा शब्द, आता मी बोलत असताना एक एक शब्द मला मराठी येत नाही, मग मराठी येत नाही म्हणून मी काय म्हणतो, इंग्रजीचा वापर करतो, किंवा एखादं मी कन्नडमध्ये सांगतो. मग कन्नडमध्ये सांगत असताना तो कन्नड वर्ड मी यूज करतो आणि तो कन्नड वर्ड तुम्हाला समजत नाही. लिंग्विस्टिक अडथळा. सायकोलॉजी, मानसशास्त्र म्हणजे मनस्थिती, जो सांगणारा व्यक्तीचा मनस्थिती चांगला असेल, शुद्ध असेल आणि फ्रेश असेल तरच तो चांगला विषय चांगल्या पद्धतीने मांडतो. मग सेंडरचा सायकोलॉजी जर बिघडला, तो रागात बोलला, दुःखात असेल तेव्हा त्यांनी बोलला किंवा टेन्शनमध्ये बोलला तर तो कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही. इथं सायकोलॉजी दोघांचं महत्वाचं आहे. बोलणाऱ्या व्यक्तींचा सायकोलॉजी आणि ऐकणाऱ्या व्यक्तींचा सायकोलॉजी. ऐकणारा म्हणजे रिसिव्हर. आता मी एवढं व्यवस्थित सांगत आहे, तुमचं ऐकण्याची क्षमता नसेल का, हो उद्याच पेपर आहे, आता सगळं तुम्ही करायला लागलं की नाही एवढे दिवस का झोपला होता का, मग एवढे दिवस व्हिडिओ तयार कर, काय झालं होतं तुला, मला लई टेन्शन यायला लागलो हो सर, आम्ही काय काय वाचन करू हो, दुसऱ्या पेपरचं कधी. काल एक ताई मला, अहो दुसऱ्या पेपरचे घ्या की नाही. ताई कधी घेऊ हो दुसऱ्या पेपरची, तुम्ही घ्या ना म्हटले, दुसऱ्या पेपरचे व्हिडिओ करा ना. वेळ नाही ना ताई. सायकोलॉजी, दोघांचं सायकोलॉजी बिघडलं तर कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही. इमोशनल, भावना बोलत असताना योग्य भावनांचा वापर करून जर आपण व्यवस्थित बोललो, जे भावना ताळमेळ असेल, बॅलन्स्ड मध्ये इमोशनल असेल तर काहीच अडचण नाही. इमोशनलचं प्रमाण जास्त झालं, रडत 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 जर मी तुमच्याशी बोलत राहिलो आणि माझे पेपर आहे, लई टेन्शन आलं तर मी किती एवढं लई पुस्तक लिहिलं, महाराष्ट्र कोणी माझ्या पुस्तकात घेतलं नाही. मी काय करू सांगा बघू, मी उगा फुकट सांगू सगळं तुम्हाला. मी काय रडत रडत बोललो, लय हसत हसत बोललो तर तो परिणामकारक होत नाही. मेरे भाई और बहन, फिजिकल मी बोलत असताना माझा शब्द तुमच्यापर्यंत येऊन पोचत नाही की एकदा अडथळा निर्माण होतो. म्हणजे दोघांमध्ये एखाद्या फिजिकल बॅरियर म्हणजे काय, तुमचा माईक खराब झाला, आता युट्यूबमध्ये मी सांगत आहे, तुमचा मोबाईलचा जो कॅमेरा आहे, माझा कॅमेरा जर खराब झाला, आता हे जे मी कॅमेरा हे वापर करतो, हे जर माझा कॅमेरा खराब झाला तर हा फिजिकल प्रॉब्लेम येईल आणि मी बोलत असलेला विषय तुमच्याकडे पुरंत व्यवस्थित येत नाही. किंवा तुमचा स्पीकर खराब झाला, तो फिजिकल बॅरियर. फिजिकल, त्याच्यानंतर आता फिजिकल बॅरियर माझं
लाईट नाही, फॅन नाही, म्हणजे इथं जास्त प्रकाश पडत नाही, अडथळा येतो. फिजिओलॉजी म्हणजे शारीरिक अडथळा. मी बोलत असताना माझं लँग्वेज चांगलं नसेल किंवा मी बोलत असताना असं काय म्हणतो तोतला बोलत राहिलो मी ना, लई मला ती मध्ये बोलतो मला ती तुम्हाला कळतच नाही, मी काय करू सांगा बघू. तुम्ही लय मला ते माणूस लय हुशार हो, पुस्तकच घेत नाही, फक्त माझा व्हिडिओ बघून तुम्ही पेपरला लिहिता हो. पास झाल्यानंतर एक थँक्यू म्हणतात, बस झाला का. तोतला बोलत तर व्यवस्थित ऐकत नाही. किंवा काही लोकांचा काय म्हणतो आता डिसलेक्झिया हा एक प्रॉब्लेम आहे. रीडिंग डिसऑर्डर, रायटिंग डिसऑर्डर. काही लोकांना व्यवस्थित ऐकू येत नाही, कानाचा प्रॉब्लेम असतो. काही लोक नाकामध्ये बोलत असतात. मी लय बोलला अक्कल कोणत्या छाना ना फिरायचं नाही काय म्हटलं हो हो म्हटलं मला तो त्यांना याच्यावर काय बोलत नाही काय हो. हा त्यांना याच्यावर ऐकू येते का नाही तुम्हाला, तुमचं पुस्तक घेतलं. हा आम्ही किती वेळा फोन केला, फोनाच उचलत नाही, काय झालं तुम्हाला. कल्चर म्हणजे सांस्कृतिक. आता आमच्या घरी अपेक्षा काला हो, आम्ही काय करू सांगा बघू. फक्त बघा क्रिकेट खेळतात बघा, आमच्या जुन्या आले बघा शांतलक्ष्मी मॅडम. चला, दिस इज कॉल्ड फिजिओलॉजी प्रॉब्लेम. जे बोलत असताना आपला जो ध्वनी जर कमी जास्त होत असेल, नाकामध्ये बोलत असेल आणि काय म्हणतो आपण तोतला बोलत असेल, ऐकणाऱ्यांचं व्यवस्थित ऐकू येत नसेल. काय बोललो सर, पुन्हा एकदा सांगा, मला ऐकूच आलं नाही, पुन्हा एकदा सांगा. कल्चर, सांस्कृतिक कल्चर, दोघांची कल्चर वेगवेगळं असेल तर कन्सेप्ट क्लिअर समजत नाही. अटिट्यूड म्हणजे एकाच्या अटिट्यूड बघा, एकदम स्टँडर्ड अटिट्यूड असतात एकेकांचा ब्रॉड अटिट्यूड, एकेकांच्या शॉर्ट अटिट्यूड किंवा नॅरो अटिट्यूड. अटिट्यूड म्हणजे तुमचा दृष्टिकोन. हे काय सांगतात अक्कलकोटचे सर, कसं काय सेटनेट पास झाला 77-80 वेळा, व्यवस्थित बोलता येत नाही, व्यवस्थित ड्रेस घालता येत नाही, माझ्याकडच्या अटिट्यूड. लय शाणा असलेले लोक मला असे बोलतात. आणि दुसऱ्यांची अटिट्यूड माझ्याकडे पाहण्याची, काय हो धानाय सर किती गरीब आहे, लई प्रयत्न करतात बघा, खूप हार्ड वर्कर आहे, लई शिट्ट आहे. लई शिट्ट आहे म्हणजे माझ्याकडे पाहण्याची दृष्टिकोन म्हणतो ना. अटिट्यूड पॉझिटिव्ह असेल तर तो कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतो. अटिट्यूड जर तुमचा नेगेटिव्ह असेल, म्हणजे सांगणाऱ्या व्यक्तींचा नेगेटिव्ह असेल तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. ऐकणारा व्यक्तींचा अटिट्यूड नेगेटिव्ह असेल तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होत नाही. दोघांचा अटिट्यूड सेम पाहिजे तरच कम्युनिकेशन व्यवस्थित होतो. आणि परसेप्शन, अंडरस्टँडिंग, एखाद्या कन्सेप्टचा अंडरस्टँडिंग, दोघांचाही अंडरस्टँडिंग एकच पाहिजे तरच त्यांचा परसेप्शन चांगलं आहे. वेगवेगळा अंडरस्टँडिंग असेल तर कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही. त्यानंतर चौथा आहे म्हणजे शेवटची, मास मीडिया आणि सोसायटी. मास म्हणजे जनसमूह माध्यमामध्ये एकूण 8 पार्ट्स आहे. ओके, आता सोशल मीडिया, समूह माध्यम. सोशल मीडियामध्ये फेसबुक 2004ला आलेले, यूट्यूब 2005ला आलेले. मला कळलेलं यूट्यूब कधी माहिती आहे का? मला यूट्यूब बद्दल माहिती झालं 2009ला, जेव्हा मी पुण्याला यशोदाच्या ट्रेनिंगला गेलो होतो. आणि यूट्यूबचा मी प्रत्यक्षात वापर कधीपासून सुरू करायला लागलो, म्हणजे लॉकडाऊनच्या काळात, लॉकडाऊन झाल्यानंतर म्हणजे 2021-22, आणि फुल बिझी आहे मी 2022 पासून. मी यूट्यूबचा भरपूर वापर करतो. पण सुरुवात झाला 2005ला. ट्विटर 2006, कृपया हे डेट म्हणजे इयर लक्षात ठेवा. इंस्टाग्राम 2010, व्हॉट्सअप 2009. IPIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ही एक
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक एजन्सी आहे. या एजन्सीद्वारे गव्हर्नमेंटने त्यांचा निर्णय, त्यांचा विषय लोकांपर्यंत पाठवतात. ही एक एजन्सी आहे, गव्हर्नमेंटच्या एजन्सी, त्याला नोडल एजन्सी म्हणतात, PIB. आता DTH डायरेक्ट टू होम 2004 मध्ये सुरुवात झालेली. AIR ऑल इंडिया रेडिओ हे नाव 1936 ला दिलेले आहेत. प्रसार भारती 1993 ला सुरुवात झाली. साईट सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. मास मीडिया आणि सोसायटी याच्याबद्दल पहिल्यांदा कोणी सांगितले तर डेनिस मॅकविल यांनी सांगितलेले. कोणत्या वर्षी? 1983 ला. आता हेरॉल्ड लॉसवेल यांनी काय म्हणतात, मास मीडियाच्या फंक्शन बद्दल सांगितलेले. आता मास मीडियाला आपण म्हणजे मीडियाला जे प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, जे काय मीडियाला आपण डेमोक्रेसीचा चौथा पिल्लर असे म्हणतो. चौथा पिल्लर म्हणजे चौथा स्तंभ. आता मास मीडिया मध्ये काय काय येतात बघा. सोशल मीडिया आहे, मल्टीमीडिया आहे, आउटडोर मीडिया आहे, पब्लिक मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया, डिजिटल मीडिया, मीडिएटेड मीडिया, रेडिओ, सिनेमा, रेकॉर्डिंग, TV, प्रिंट मीडिया, मोबाईल फोन, हे सगळं मास मीडियाचा एक भाग आहे. आता मास मीडियामध्ये एकूण किती भाग आहे तर 8. कृपया हे लक्षात ठेवा. बुक, इंटरनेट, मॅगझिन, सिनेमा, न्यूजपेपर, रेडिओ आणि रेकॉर्डिंग आणि TV. हे अतिशय महत्वाचे कन्सेप्ट आहे. आर्टिकल 19 आपला जो संविधानामध्ये अनेक आर्टिकल्स आहे, त्या आर्टिकल 19 काय सांगतात तर राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन अँड ओपिनियन. प्रत्येक व्यक्ती हा अभिप्राय व्यक्त करू शकतो, त्याचा हक्क शासनाने, भारत सरकारने म्हणजे संविधानाने दिलेला आहे. हे संविधानाचे एक हक्क आहे. बोलण्याचे हक्क, भावना व्यक्त करण्याची हक्क, अभिप्राय व्यक्त करण्याची हक्क आहे. ओके, अशा पद्धतीने आपण अनेक कन्सेप्ट इथं समजून घेतलेला आहोत आणि हे कन्सेप्ट तुम्ही पण व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, आणि अनेक व्यक्ती ऍक्च्युली अजून एक व्यक्ती आहे, त्यांनी काय म्हणतात, कम्युनिकेशन म्हणजे 70% हा बॉडी लँग्वेज वरनं असतो आणि फक्त 10% हा शब्दावरती असतो, असं एक व्यक्ती म्हणतो. 10% एक व्यक्ती म्हणतो